नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे। आपणासाठी एक महत्वपूर्ण ब्रेकिंग न्यूजचे आनंददायक ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करत आहे। तर चला आपला जास्त वेळ न घेता मी स्पष्टीकरण करत आहे। थेट विधानसभेतून मोठी घोषणा। सरकारने घेतले पेन्शनधारकांसाठी 5 मोठे आनंदाचे निर्णय। दिनांक 21 डिसेंबर 2024। बातमीचे शीर्षक आहे, सरकारने घेतले पेन्शनधारकांसाठी महत्वपूर्ण मोठे 5 निर्णय। जाणून घ्या सविस्तर माहिती। तर चला पाहूया सविस्तर माहिती। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत। पेन्शनधारकांच्या संदर्भातील सर्वात मोठे हिवाळी अधिवेशनामध्ये सरकारने घेतले 5 मोठे पेन्शनधारकांसाठी निर्णय। चला तर पाहूया पेन्शनधारकांच्या 5 निर्णयाच्या संदर्भात बातमीचे स्पष्टीकरण। बातमीचे स्पष्टीकरण पाहण्या अगोदर आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला पाहूया संपूर्ण स्पष्टीकरण। मित्रांनो, तुम्ही पेन्शनधारक जर असाल तर पेन्शन घेत असाल तर तुमच्यासाठी 5 मोठ्या खुश खबर आल्या आहेत। आता पेन्शनधारकांना खुश करणारे 5 निर्णय सरकारने घेतले आहे। नवीन सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले हे निर्णय 1 जानेवारी 2005 पासून लागू होणार आहे। करिता राज्य शासन असेल तर तुमच्यातील आता 5 मोठे खुश खबर आले आहेत। म्हणजे राज्य शासनात असाल तर तुमच्यासाठी आता 5 मोठ्या खुश खबर आल्या। 5 खुश खबर आता नवीन वर्षात 1 जानेवारी 2025 पासून सुरू होणार आहेत। या नवीन घेतलेल्या सरकारने पेन्शन धारकांच्या आनंदाचे 5 निर्णय आहेत। आता हिवाळी अधिवेशनातून देवेंद्र फडणवीसने घेतलेले 5 पेन्शन धारकांसाठी निर्णय आहेत। किमान वेतन वाढवण्याच्या बाबतही निर्णय घेण्यात आले आहे। 8व्या वेतन आयोग कधी लागू होणार याचेही अपडेट आले आहे। पेन्शन धारकांसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यामुळे पेन्शन धारकाच्या जीवनामध्ये मोठे बदल घडणार आहे। 1 जानेवारी 2005 पासून 5 निर्णय घेतलेले आहेत आणि लागू होणार आहे। हे 5 निर्णय सरसकट पेन्शन धारकांना लागू करण्यात येईल। निर्णय पहिला, पेन्शन राशीमध्ये वाढ करणे याबाबतचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून पेन्शन राशीमध्ये वाढ होणार आहे। केंद्र सरकारच्या पेन्शन धारकांसाठी व 8% इतकी वाढ पेन्शन रास वाढवण्यात येणार आहे। तर राज्य सरकारसाठी किंवा राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन रास 60% इतकी वाढवण्यात आली आहे आणि सार्वजनिक उपक्रमामध्ये पेन्शन धारकांसाठी 6% पेन्शन रास वाढवण्यात आली आहे आणि वाढवलेली पेन्शन राशी ही 1 जानेवारी 2025 पासून लागू होणार आहे। पेन्शन सर्वांचे पेन्शन अनुक्रमे 8%, 7%, 6% याप्रमाणे राशी वाढवण्यात आल्या असून ह्या पेन्शन राशीमध्ये वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे। निर्णय दुसरा, दीर्घकाळापासून अनेक पेन्शनधारक आजारी आहेत, त्यांच्यामुळे फार मोठा त्यांना त्रास आणि ताण, आर्थिक ताण त्यांच्यावर येत आहे। म्हणून आजारी पेन्शनधारकासाठी महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेतला आहे। त्यांना औषधोपचारासाठी शासनाकडून मोठी मदत केली जाणार आहे। निर्णय तिसरा अत्यंत महत्त्वाचा आहे, टॅक्स सवलतीच्या बाबत वाढीच्या संदर्भातला हा निर्णय असून टॅक्स सवलतीत किंवा टॅक्स भरण्याच्या बाबत मोठी वाढ झालेली जी वाढ होती ती सवलत देण्यात आली आहे। पेन्शनधारकांना आता जास्त टॅक्स भरण्याचे काम राहणार नाहीत। आयकर सवलत मर्यादा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे पेन्शनधारकांसाठी। जर तुम्ही सरकारी 5 लाखाची मर्यादा वाढवून देण्यात आली आहे तर 2 बाकी आहेत ते सर्वांसाठी लागू करण्यात आले आहे। ज्यांचे वय 60 वर्ष आहे आणि 80 वर्षापेक्षा कमी आहे त्यांच्यासाठी अगोदर 3.5 लाखाची मर्यादा होती, ती आता वाढून 4 लाख इतकी करण्यात आली। ज्यांचे वय 80 वर्ष होते अशा पेन्शनधारकांसाठी 5 लाखाची मर्यादा आता वाढून 7.5 लाख करण्यात आली आहे। निर्णय क्रमांक 4 अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय, पेन्शनधारकांच्या आरोग्य विम्याबाबत विशेष सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आणि आरोग्य विम्याबाबत विशेष सवलत देण्यात येणार आहे। पेन्शनधारकांना सरकारने आरोग्य विमा पॉलिसी हप्त्यावर सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे। आरोग्य विम्याच्या पॉलिसीच्या हप्त्यावर 20% सवलत देणार आहे। औषधी आणि इतर आरोग्य विषयक सवलती पण देण्यात येणार आहेत आणि करिता
आरोग्य विमा देण्याचा निर्णय घेतला आहे. 5वा निर्णय अत्यंत महत्वाचा आहे. डिजिटल पेन्शन योजनेच्या संदर्भातला निर्णय आहे. डिजिटल पेन्शन पोर्टल सर्व पेन्शन धारकांसाठी आता सुरू केली असून सर्वात मोठी आणि आनंदाची बाब आहे. बघा, पेन्शन धारकासाठी 5वी आनंदाची बातमी म्हणजे डिजिटल पेन्शन पोर्टलची सुविधा सुरुवात करण्यात आली आहे. आता कशा प्रकारे डिजिटल पोर्टल काम करणार आहे ते सुद्धा बघून घ्या. हे पोर्टल सर्व पेन्शन धारकांसाठी एक वन स्टॉप सोल्युशन सुद्धा असणार आहे. बघा, ही सुविधा म्हणजे एकदा पेन्शन पोर्टल वरती सर्व कामे आता तुम्ही करू शकणार आहात. जे पेन्शन काढायला जाणार आहेत त्यांना तुमची पेन्शनची माहिती असेल तर सर्व प्रकारचे पेन्शन धारकांचे महत्वाचे काम पेन्शन पोर्टलवर होणार आहे. जर पेन्शन घेत असाल तर तुमच्यासाठी 5 महत्वाच्या मोठ्या खुशखबरी देण्यात आल्या आहेत आणि खुशखबरी करणारे 5 निर्णय हे नवीन सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले आहे आणि हे निर्णय 1 जानेवारी 2005 पासून लागू करण्यात येणार असल्याचे मत केले आहेत. मग ते केंद्र शासन किंवा राज्य शासनातील कोणतेही कर्मचारी असेल तर त्यांना हे 5 निर्णय त्यांच्यासाठी घेण्यात आले आहेत. त्याच करता लक्षपूर्वक बघा, या 5 निर्णयाची खुशखबर आपणास देण्यात आली आहे आणि आनंदाची खुशखबर 1 जानेवारी 2005 पासून लागू होणार आहे. त्याकरिता पेन्शन धारकांसाठी घेतलेले हे 5 निर्णय अत्यंत महत्वपूर्ण असल्यामुळे हा शेवटपर्यंत आपण याची माहिती पाहिलेली आहे आणि हिवाळी अधिवेशनामध्ये हे निर्णय घेण्यात आले आहे. मित्रांनो, पेन्शन धारकाची आर्थिक स्थिती गेल्या 8-10 वर्षापासून अत्यंत खालावत असल्यामुळे बीजेपी सरकारने घेतलेले हे महत्वाचे खुशीचे निर्णय असून आता अत्यंत महत्वाचे असे आहे की वेतन 10,000 वरून 15,000 रुपये केले जावे, यावर एक मोठा निर्णय घेतला आहे आणि 8व्या वेतन आयोगाबाबतही एक मोठी बातमी आली आहे. लवकरच पेन्शन धारकांसाठी 8वा वेतन आयोग लागू करण्यात येणार आहे आणि 8वा वेतन आयोग हा मुख्यत्वे करून 1 जानेवारी 2026 पासून सर्व पेन्शन धारकांना लागू करण्यात येणार आहे. अशी घोषणा ही आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपणास माहिती दिली आहे. करता ऍक्टिव्ह एज्युकेशन YouTube चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच. लॉट ऑफ थँक्स. बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्युचर.